नमस्कार. तो हिरे माझा मितवा ह्या सिरियलच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. इथे रागवलेली रुसलेली अंजली निघाली आहे घर सोडून. आता तिचा भाऊ तिला फार समजवत असतो की ताई माझं ऐक, तू अशी रागारागाने तडकाफडकी निर्णय घेऊ नको. पण आता ही ताई काही केलं ऐकायला तयार नाही. जिथे नवऱ्याचा सन्मान नाही तिथे मला राहायचंच नाही अशा धोरणाने ती निघालेली असते घर सोडून. तिच्या मागे मागे चिंटू पळत असतो. तर ती चिंटूला म्हणू लागते, तुझ्यात आणि माझ्यात जेवढं तरी नातं उरलं आहे ना, तेवढं जरी तुला हवं असेल तर इथल्या इथं थांब. तुला माझी शपथ आहे, माझ्या मागे मागे कुठेही येऊ नको. असं तिने त्याला साकडं घातल्यामुळे आता तो तिथेच उभा राहतो. आणि त्याच्यासमोरून ताई त्याचे घर सोडून गेलेले असते, तेही राकेशसोबत. राकेशला मात्र आता संताप होत असतो की ही मूर्ख बाई नवऱ्याच्या प्रेमात इतकी लांब कुठे चालली आहे घर सोडून, काय माहिती. आता तिच्या मागे मलाही जावं लागणार आणि स्वतःचे हालही करून घ्यावं लागणार. आता काय करावं हे त्याला सुचेना. पण आता तो निघाला आहे अंजलीच्या मागे मागे. इकडे मात्र घरातले सगळेजण अंजलीने शपथ दिल्यामुळे तिच्या मागे न जाता तिथेच थांबलेले असतात. सगळेजण इमोशनल झालेले असतात. सगळ्यांना वाईट वाटत असतं. तिथेच अर्णव आणि आजी एकमेकांना मिठी मारून रडू लागतात आणि त्यांना सावरण्यासाठी तिथे ईश्वरी असतेच. इकडे मात्र आपल्याला हे पाहायला मिळणार की ईश्वरीच्या आईला काहीही करून त्या बाईला शोधायचं आहे, ज्या बाईमुळे इथे सगळ्यांचा संसार पणाला लागला आहे, तिच्या मुलीचा संसार पणाला लागला आहे. तर त्या प्रयत्नासाठी ती तिथे आलेली असते. तिला ती बाई जिथे दिसली होती तिथे आजूबाजूला CCTV कॅमेरे वगैरे कोणाकडे असेल तर आपण त्या बाईला CCTV फुटेजमध्ये कॅप्चर करू शकतो आणि आपण तिचा शोध लवकर लावू शकतो. असा तिचा एक प्रकारे तिने लावलेला शोध आहे. तर तो प्रयत्न तिचा यशस्वी होणार का? पण झालं काय, त्या दिशेने वल्लवी आणि मामा निघालेले असतात. मामा आपल्या होणाऱ्या बहीणबाईला पाहू लागतात. ते म्हणतात, चला बहीणबाई आता वाटेत भेटला आहे तर त्यांना घरापर्यंत आपण ड्रॉप करूया. इथे मात्र आता इथे वल्लवी लगेच म्हणू लागते, त्या बाईचा आणि माझा काही संबंध नाही, ती माझी होणारी सून नाही आणि मी त्यांना मानतही नाही. पण इथे मामा म्हणू लागतात की मी तर माझ्या बहीणबाईला मी देणार आहे लिफ्ट. तर ती म्हणू लागते की जर तुम्ही तिला लिफ्ट देणार असेल तर मी इथल्या इथे गाडीतनं उडी खाईन. तर वल्लवीला मामा म्हणू लागतात की तू दरवेळेलाच अशा मला धमक्या देत आली, हिंमत असेल ना खरंच आज तू उडीच मारून दाखव. इथे वल्लवीला फार भीती वाटत असते. जर आपला आणि हिचा आमनासामना झाला पुन्हा तर काय होईल? आपण इतक्या वर्ष लपून ठेवलेलं सत्य सगळ्यांसमोर येईल, आपले दुष्कर्म सगळ्यांसमोर येतील. पण आता मामा ऐकायलाच तयार नसतात. वल्लवी त्यांना धमकी देण्याचा प्रयत्न करत असते, आत्ताच्या आत्ता गाडी थांबवा, मी उतरते. तर तितक्यातच ना आकाशचा फोन येतो. आकाश सांगू लागतो की घरी अंजलीताई घर सोडून गेली आहे, लवकर तुम्ही सगळेजण घरी या, जिथून कुठे असेल तिथून. मग सगळेजण आता म्हणजेच मामा आणि मामी मग तिथूनच गाडी वळवतात आणि घरी जायला निघू लागतात. इकडे मात्र वल्लवीचं सगळं चित्त फक्त ईश्वरीच्या आईकडेच असतं. ती बघते की काय, तिची नजर माझ्यावर पडते की काय, असं म्हणून ती स्वतःला लपवण्याचा प्रयत्न करण्यासाठी सीट खाली झोपायसारखं करते आणि त्याच्यावरती खाली झोपी जाते. इकडे मात्र तितक्यातच नजर पडते ईश्वरीच्या आईची यांच्या गाडीवरती. आणि मामा तर एकटेच होते, पण गाडी वळवून एवढ्या घाईत कुठे चालले? त्या ह्या दिशेने तरी येताना दिसत होते, पण त्यांनी दिशा का बदलली हा प्रश्न आता तिच्या पुढे उभा राहिला आहे. आणि इथे वल्लवीला मामा म्हणतात, का तू गाडीत झोपली? तर ती म्हणते की मला खूप कळ लागली, खूप डोकं दुखते म्हणून थोडंसं आडवं व्हावं म्हणून मी खाली आडवं झाली, असं सांगून स्वतःचं खोटं लपवण्याचा तिने तिथेही प्रयत्न केलेला असतो. आता गाडीमध्ये ईश्वरीच्या आईला वल्लवी काही दिसलेली नसते. घरी मात्र ताईचा आणि आईचा फोटो पाहत इथे अर्णव इमोशनल झालेला असतो की माझी आई तर मला इतके दिवस आधी सोडून तर गेलीच गेली, पण आता ताई पण मला सोडून गेली आहे. या आयुष्यात अजून किती असे क्षण येणार आणि ह्या प्रसंगांना कसं तोंड द्यावं हे काही अर्णवला कळेना. इमोशनल झालेला अर्णव इथे रडत असतो आपल्या ताईच्या फोटोकडे, आईच्या फोटोकडे पाहत. तितक्यात तिथे ईश्वरी येते आणि ईश्वरी म्हणू लागते की तुमची ताई तुमच्या आईची सावली आहे, मला माहिती आहे, तिच्यावर तुमचा खूप जीव आहे. पण आता हा प्रसंग असा आहे की आपण आत्ता काही करू शकलेलो नाही, पण तुमच्या ताईला एक ना एक दिवस आपण नक्की घरी आणू. आणि आत्ता फक्त धीर धरायला हवा, खचून जायचं नाही, आपण यातनं काहीतरी मार्ग शोधायला हवा. असं रडत खडत बसणं मला तरी योग्य वाटत नाही. तुम्ही धीर धरा आणि आपण ताईला पुन्हा एकदा घरी आणण्यासाठी प्रयत्न करू, असं म्हणत ती उभारी देण्याचा प्रयत्न इथे अर्णवला करत असते. अर्णव मात्र इमोशनल झालेला असतो आणि तो म्हणत असतो की ताई आता कुठल्याही परिस्थितीत माझं काही ऐकून घ्यायलाच तयार नाही. तर ईश्वरीच्या खांद्यावरती डोकं ठेवून
तो रडू लागतो. ईश्वरी त्यांना सावरण्याचा प्रयत्न करत असते. इकडे वाटेने मात्र रिक्षा काही भेटेना, टॅक्सीही भेटेना आणि अंजली बिचारी आधीच 2 दिवशी तिला त्रास होतो. तर ती म्हणू लागते की एखादी टॅक्सी तरी बुक करा, आपण तुमच्या एखाद्या मित्राच्या घरी जाऊ किंवा हॉटेलवरती तरी राहू, म्हणजे 1-2 दिवस, मग नंतर पुढे काय करायचं आपण ठरवूया. आता इथे राकेशला टेन्शन आले, कोणत्या मित्राकडे घेऊन जाऊ, सगळे मित्र तर गुंड आहे. म्हणजे लगेचच अंजलीला कळेल की तो गुंड आहे आणि आपला कोणताच मित्र असा सभ्य नाही की तो आपल्याला ठेवून घेईल, आपल्या एवढं खर्च पाणी करेल. मग तो म्हणू लागतो की माझा ना 1-2 जवळचे मित्र आहे, पण ते नेमके गावाला गेले, तर आपण त्यांच्या घरी तर नाही जाऊ शकत. तर मग काय करायचं. मग इथे अंजली म्हणते मग हॉटेलवर तरी राहूया ना 1-2 दिवस. पण तो म्हणतो की माझी आत्ता परिस्थितीच नाही हॉटेलवर तुला घेऊन जायची आणि राहण्याची. एक काम करतो मी ना, डायरेक्ट भाड्याने खोली भेटते का कुठं पाहूया आणि मग भाड्याच्या घरात आपण दोघंजण मिळून राहूया. इथे 1-2 बिल्डिंग दिसते, मी ना त्या बिल्डिंगमध्ये जाऊन चौकशी करून येतो. तुला ना इथे मी थांबवतो बरं का, कारण तुला ऊन लागेल, तुला त्रास होईल ना. मी एकटाच जाऊन पळत पळत बघून येतो. आणि अंजली म्हणते ठीक आहे, मी इथं बसते, तुम्ही जाऊन पाहून या, पण लवकर परत या हां. तो म्हणतो हो अगदी लवकरच येतो, तू बस इथे. असं तिला सामानासकट तो त्या ठिकाणी पायऱ्यांवरती बसवतो आणि स्वतः मात्र आता खोली बघायला जातो असं सांगून तिथून निघालेला असतो. थोडंच लांब येऊन तो म्हणतो ह्या बाईमुळे मलाही वनवास आला आहे. घरातनं रागारागाने इतकी पटपट निघाली की स्वतःही काही खाल्लं नाही आणि मलाही काही खाऊ दिलेलं नाही. तर तो म्हणू लागतो की आत्ता सगळ्यात पहिले ना खोली वगैरे काही शोधायची नाही, असेच नाटकं आहे, फक्त आपण काहीतरी जीवाला खाऊन घ्यावा. म्हणून तो आता एका रस्त्याच्या बाजूच्या टपरीत जातो आणि तिथे जाऊन छान प्रकारे पोटभर असा नाश्ता चेळू लागतो. इकडे मात्र अंजली उन्हाच्या तापेखाली बसलेली असते. बिचारी आधीच 2 जीवाशी, 8वा महिना, त्यात ही वणवण कशी सहन करणार. बिचारीला ऊन लागल्याने तिला फारच जीव कासावीस होत असतो. इकडे मात्र हा राक्षस स्वतःच्या पोटामध्ये छान प्रकारे अन्न कोंबत असतो आणि बिचारी 2 जीवाची बाई तिथे उन्हातान्हात तळत बसलेली आपल्याला बघायला मिळणार. इथे शिर्केंना अर्णव फोन करून सांगू लागतो की माझ्या ताईच्या मागावरती 2-3 माणसं पाठवा, क्षणाक्षणाची मला अपडेट मिळाली पाहिजे, ती कुठे गेली, ती काय करते, कशी आहे, तिच्यावर 24 तास पाळत ठेवा. शिर्के ओके म्हणतो आणि फोन ठेवतात. इथे हे बोलणं ईश्वरी दोघांचं ऐकते आणि ईश्वरी इमोशनल झालेली असते. तर अर्णव तिला म्हणू लागतो की कसला विचार करते तू एवढा. तर ती म्हणू लागते राकेशसारख्या माणसासोबत कसं वागावं, कसं डील करावं हेच कळेना. आणि अर्णव इतका विचारू लागतो की ईश्वरीला तू एवढी टेन्शनमध्ये दिसते, तुझं एवढं टेन्शनचं कारण काय. तर ती सांगू लागते की मला खरं तर राकेशचं टेन्शन आलं आहे. आपल्या ताईला तो घेऊन कुठे जाणार, काय करणार, आपल्या ताईला आपण घरी कसं आणायचं हा पण प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला आहे. अशी कोणती गोष्ट करू की ते आपल्या घरी परत येतील. इथे मात्र छान प्रकारे नाश्ता दाबून खाल्ल्यानंतर फक्त 150 रुपये खिशात उरलेले असतात. त्यातही 130 रुपयाचा नाश्ता आणि उरली 20 रुपयाची नोट. आता काय करावं ह्या 20 रुपयाच्या नोटीचं. मग तो म्हणतो की ठीक आहे, एवढ्या पैशात काय येईल तर वडापाव. एक वडापाव मग त्या माणसाकडनं तो घेतो आणि तो वडापाव मग अंजलीला द्यायचं तो ठरवतो. इकडे घरी मात्र सगळेजण टेन्शनमध्ये असतात. वल्लवी आलेली असते, मामा पण येतात. हे सगळं प्रकरण इतक्या झटकापटकी कसं घडलं विचारू लागतात मामा. आणि तिला थांबवलं का नाही म्हणून इथे सगळे मामा आणि वल्लवी म्हणत असतात. तर अर्णव म्हणतो आम्ही खूप प्रयत्न केले, ताई काही केले ऐकायला तयार नव्हती. वल्लवी म्हणते तुमच्याशी ती बोलत नव्हती तर ठीक आहे, पण तिने मला तर जायच्या आधी सांगायला हवं होतं फोन करून. तिने मला का नाही सांगितलं. खरं तर हे सगळं नाही ह्या ईश्वरीमुळेच झाले. त्या ईश्वरीच्या मैत्रिणीच्या खुनाचा आरोप शालकाचा जर हिने लावला नसता तर हे सगळं घडलंच नसतं. तर हे सगळ्या गोष्टीचं खापर आता ईश्वरीच्या डोक्यावरती वल्लवी फोडू लागते. आता याच्यावरती अर्णव वल्लवीवरती चिडतो की प्लीज मामी आत्ता जे काय करते ते इथल्या इथं थांबव, अजिबात मला कुठल्याही गोष्टीवर इथे काहीही बोलायचं नाही आहे आणि ईश्वरीवरती तर अजिबातच आरोप लावू नको असंही त्याने खडसवून वल्लवीला सांगितलेलं असतं. आणि ह्याच्यावरती मामाही म्हणू लागतात की आता अर्णव सांगतोय ते शांत राहा, तर शांत राहा, कोणीही ह्या विषयावरती पुन्हा बोलायचं नाही असं म्हणत त्या तिला आहे ना अर्णव आणि मामा शांत राहायला लावतात. वल्लवी आता तोंडाला कुलूप लावून उभी असते. तरी ते मामा म्हणू लागतात की अंजली तुझी फोन उचलत नाही ना, तर माझा नक्की उचलेल, मी तिला विचारतो आणि समजवण्याचा प्रयत्न करतो कुठे आहे आणि घेऊन येतो.
इथे खूप रिंग वाजते, पण इथे आता अंजली त्यांचाही फोन उचलत नाही. मग आता तिचं लोकेशन तरी कसं कळणार, ती कुठे आहे, कशी आहे. आकाश आता नम्रताला कॉल करतो आणि तिला भेटण्याची रिक्वेस्ट करतो. ती विचारू लागते का आपण, तर तो घरात घडलेलं सगळं काही तिला सांगतो की शलाकाचा खून झाला, तिचे पुरावे आणण्यासाठी अर्णव आणि ईश्वरी गावी गेले, तिथे काही मिळालं नाही आणि ह्या सगळ्या घटनाक्रम त्यांनी व्यवस्थित सविस्तर नम्रताला सांगितलेला असतो. आता तो म्हणतो की आपण काहीतरी मार्ग काढूया भेटून. तर ठीक आहे, मी क्लाउड किचनला आहे असं नम्रता सांगते आणि त्याला तिथेच बोलवते. मग आकाश तिला भेटण्यासाठी त्याच ठिकाणी येतो असं सांगून मग कॉल कट करतो. पण नम्रताला आता डोक्यात विषय आला आहे की हा सगळा प्रकार जो आहे तो आकाशला माहितीच नाही की राकेश कोण आहे, राजेश कोण आहे आणि तो कुठल्या थराला जाऊ शकतो. हे जर आपण त्याला सांगितलं तर तिच्या डोक्यात आता विचार आहे की त्याला सगळं काही खरं खरं सांगावा. आपली अंजली बिचारी उन्हातान्हात बसलेली असते, तिला तहान लागल्यासारखं होतो. तर एका माणसाला ती पाणी आहे का विचारते, तर तो म्हणतो आहे ना. आणि पाणी देताना तो त्या ताईकडे पाहतो, तर तो म्हणतो ताई तुम्ही अर्णव सरांच्या बहीण ना, तर ती म्हणते हो. तुम्ही कसं काय ओळखलं, तर तो म्हणतो मी सात्विक फॅशनमध्ये काम करतो आणि सरांनी माझी खूप मदत केलेली. माझ्या मुलीचं ऑपरेशन होतं हृदयाचं, त्या ऑपरेशनचा खर्च त्यांनीच केलेला, त्याच्यामुळे त्यांचे खूप उपकार आहे आमच्यावरती. तर ताईला तो म्हणतो ताई तुम्हाला थकल्यासारखं दिसतंय तोंड, तर तुम्ही इथे बसा, पाणी प्या आणि माझा डबा मी आणला आहे तर थोडासा खाऊन घेता का. तर ती नाही नाही म्हणत असते. पण फक्त आणि फक्त अर्णवचे उपकार म्हणून आपण अर्णवचे उपकार किती मानतो, त्याच्यासाठी तरी तो 1-2 घास खा असं म्हणत ताईला तो जबरदस्ती डबा खोलून देतो. ताई फक्त मोजून 4 घास खाते आणि तो डबा त्या व्यक्तीला पुन्हा परत करते, थँक्यू म्हणते. तर तो म्हणतो डबा ठेवू का, तर ताई नको बोलते आणि मग तो म्हणतो मी जात आहे, पण हे पाणी आहे ना हे तुमच्याजवळ असू द्या असं म्हणत तो पाण्याची बॉटल ताईजवळ ठेवतो आणि तिथून बाहेर निघतो. पुढे गेल्यानंतर थोड्या अंतरावरती त्याला ताईची काळजी वाटू लागते. इथे आपला नवरा अजून आला नाही ही ह्या गोष्टीची ही खंत अंजलीला वाटू लागते. इतका वेळ झाला तरी आली नाही. मग अंजली कॉल करू लागते राकेशला. राकेश वडापावच्या गाडीजवळच असतो. तर तो म्हणू लागतो की तू का फोन केलास, तर ती म्हणते खूप उशीर झाला, तुम्ही अजून आले नाही, मला खूप भीती वाटत आहे. तर इथे राकेश म्हणू लागतो की मी इथे तुझ्यासाठी ना काहीतरी खायला बघत होतो, मिळतंय का, पण इथे हॉटेल वगैरे काही नाही आहे गं, फक्त एक गाडी दिसली ज्याच्यावर वडापाव मिळतो, मग मी वडापाव घेऊन तुझ्यासाठी येतच आहे. तू का 2 घास तरी खा, सकाळपासून काही खाल्लेलं नाही, म्हणूनच तर मी इथे तुझ्यासाठी वडापाव घेऊन येण्यासाठी थांबलो आहे. 2च मिनटात मी तिकडे येतो, तू काळजी करू नको. अंजली त्यांना म्हणत असते लवकर या, मला ना फार भीती वाटत आहे, इथे जीव घाबरत आहे माझं. तर राकेश म्हणतो की मला असं वाटतं की आपण वापस घरी जायला हवं, तुला काय वाटतं. तरी ते अंजली नकार देते. जिथे माझ्या नवऱ्याला मान नाही त्या ठिकाणी मी पुन्हा परत जाणार नाही आणि अर्णवच्या घरी तर अजिबातच नाही. हा हिचा एवढा मोठा इगो राकेशला फार राग येतोय, चीड येते, कशाला दाखवते, त्याच्यामुळे एवढे रस्त्यावर वणवण करावं लागत आहे. आता आकाश नम्रताला भेटायला क्लाउड किचनवरती गेलेला असतो. तिथे गेल्यानंतर तो शलाकाताईचं प्रकरण सांगू लागतो आणि दादा आणि वहिनी कुठे गेले होते तेही सांगू लागतो. आणि सगळी हकीकत कळल्यानंतर इथे नम्रताला टेन्शन येतं. ह्या राकेशने नक्कीच काहीतरी केलं असेल, ज्याचा शोध घेण्यासाठी इथे ईश्वरी आणि अर्णव बाहेर गेले असतील. ही गोष्ट तिला माहिती झाली, पण आकाशला यातलं काही माहीत नाही. आकाश म्हणतो असं का केलं असेल ताईने, असं का केलं असेल दादाने, वहिनीने. ह्या सगळ्या गोष्टींचा तो विचार करू लागला आहे आणि आपल्या नवऱ्याला, होणाऱ्या नवऱ्याला ह्या कुठल्याही गोष्टीची माहिती नाही हे नम्रताला जाणवतं. आता ती विचारात पडते की मी यांना खरं सांगू का. आता ह्या दोघांचं सगळं बोलणं इथे ईश्वरीच्या आईच्या कानावर पडलेलं असतं. ती विचार करते जर राकेश आणि राजेश हे 2 व्यक्ती नसून हा एकच व्यक्ती आहे हे जर यांना कळलं तर यांना शॉक होईल, यांच्या घरातलं आणखी वातावरण खराब होईल. जर भावनेच्या भारामध्ये नम्रताने सत्य सांगितलं तर आकाशला, खरं तर इथे आकाशला खरं सांगू की नको ह्या दुविधा मनस्थितीमध्ये इथे नम्रता असते. पण नम्रता विचार करते यांच्या घरात आधीच खूप टेन्शन आहे, मी जर यांना अर्धमार्ध काही सत्य सांगितलं आणि घरात यांनी जर जाऊन रिॲक्शन दिले तर आणखी जास्त वातावरण चिघळेल. त्याच्यामुळे ती निर्णय घेते की याला काहीच सांगायचं नाही. पण नम्रताच्या आईला असं वाटत असतं की नम्रता इमोशनल होऊन याला सगळं सत्य सांगते की काय. आता इथे मागे वळून
जेव्हा ते आकाशकडे पाहते तर ते आकाशला सांगते, ईश्वरी आणि अर्णव सर हे फार विचार करून काम करणारे लोक आहे. त्यांनी जर काही गोष्टींचा निर्णय घेतला आहे तर ते विचार करूनच घेतील, त्यांच्याकडे पूर्ण पुरावे असतील, त्याच्यामुळे त्यांच्यावरती विश्वास ठेवा असं म्हणतच असते. तितक्यातच पाठीमागून नम्रताला तिची आई हाक मारते आणि म्हणू लागते की तुमचं दोघांचं बोलणं मी ऐकलं आणि जे काही घडलं ते खूपच वाईट घडले अंजलीताईच्या बाबतीत असंही ती म्हणते आणि नम्रताला खुणवते की काही सांगू नको. तर इथे आपल्याला हे पुढे हे पाहायला मिळेल की ईश्वरी कॉफी घेऊन अर्णवच्या खोलीत जाते, अर्णवला कॉफी देऊ करते. तितक्यातच काय झालं की अर्णवला एक कॉल आलेला असतो. आता कॉल आल्यानंतर अर्णव फोनवर बोलू लागतो. तर तो व्यक्ती सांगतो की मी तुमच्या सात्विक फॅशनमध्ये काम करणारा कामगार आहे, माझ्या मुलीला तुम्ही खूप मदत केली होती, पण ना आज मी तुमच्या बहिणीला अशा अशा ठिकाणी बसलेलं पाहिलं, मला तुम्हाला कळवावं असं वाटलं, कारण अंजलीताई फार काळजीत दिसत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावरती खूपच काळजी होती, एकट्या होत्या, त्यांच्यासोबत कोणी नव्हतं, म्हणून मी तुम्हाला हे सगळं सांगितलं की ताई या ठिकाणी अशी अशी बसली आहे, तिला मी पाण्याची बॉटल दिली आहे, माझा डब्बाही खायला दिला आहे, असं सगळी सविस्तर माहिती त्या व्यक्तीने अर्णवला कळवलेली असते. आणि अर्णव त्यांना थँक्यू म्हणतो आणि फोन ठेवतो. आता ईश्वरीला सगळी घडलेली हकीकत इथे अर्णव सांगू लागतो आणि आता हे दोघंजण मिळून आपल्या अंजलीताईला त्या ठिकाणी घ्यायला पुन्हा एकदा जातात, प्रयत्न करतात. पण तिथे गेल्यानंतर काय झालं, अंजलीताई काही केले ऐकायला तयार नाही, घरी जायला तयार तर नाहीत. पण अर्णवने एक फ्लॅटची चावी दिलेली असते ताईकडे की ही तरी घे, हा फ्लॅट तुझ्या नावावरती करून देतो मी. पण इथे अंजली स्वाभिमान संघटना खोलून बसली आहे, त्याच्यामुळे ती काही त्या सगळ्या गोष्टींना तयार होईना. तिने ती चावी धुडकवून लावली. राकेशचा मात्र संताप होत असतो. आईतं माहीतं घर मिळत होतं तेही हिने धुडकवलं. आणि अशा ठिकाणी आता राकेश अंजलीला घेऊन जातो जिथे फार धूळ आहे, खूप त्रास तिला होतोय, मुद्दाम तो करतोय, ज्यामुळे असं होईल की अर्णव तिला घ्यायला लवकरात लवकर येईल. चला तर मग पुढे जे काही ट्विस्ट येईल ते पाहायला तयार राहा. आपण पुन्हा भेटू. चॅनल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा सिरियल कशी वाटते.